की तुमच्या घरच्याला माहित आहे का? आहे का? नाही. पण हे माहित का होते जेव्हा संध्याकाळी येता ना तुम्ही, काय केलं आज? आता काही चांगली येतात, काही अशी येत. ए बाई, काय केलं की नाही? हा, तू होती मोठा करू लागला, तुझ्यासाठी पाणी भरू लागले. आणणार होता पार्वतीने 16 सोमवार केला, पण हे शंकर पिऊन आला. हा, या शंकराला कसं करा? तुम्ही आता म्हणता शंकराचा प्याला दारू, हे भीक मागे होत तुम्हाला कोण सांगितलं? कोणत्या ग्रंथात वाटलं रे तुम्ही? शंकराचा प्याला दारू तुम्हाला कोण सांगितलं? हा, तुम्ही बिया मला तिकडे तुम्हाला कोणी विचारत नाही, पण तुम्ही देवाला कोण बदनाम करायचं? तू नेले काय जळले काय फरक पडणार नाही मला. तुम्ही पिऊन त्याची काही गरज नाही, पण तुम्ही आमच्या देवाला कोण बदनाम करा? हा, देव आमचा पहिले भोळा आणि त्याला तुम्ही बदनाम करायला दारू पिऊन हे 100चा प्याला एकच पेला तिकडे दिला. याला घरी आणायचं काम करावं लागत नाही. जागो आता कीर्तन करणारी मी साऱ्याने सांगा असे झाले, इथं बोलून कीर्तन तिथं जाऊन थांबतो. हा, गळ्याची मार निघत नाही होते काहीच नाही, बदल झाले जायचं. आणि खरं बोलणाऱ्याला किंमत नाही, त्याला कधी विरोध होणार. आता इथून गेल्यावर 10 लोक म्हणतील नाही दुकानावर बी येतील. मी काय लावचा नाही, मी इतका जवळचा लयच बाजूला आपल्याला आज भेटते आपल्याला एकटं गाठी तिथं एकट्याला. हो, करू कार्यक्रम त्याचा आज आला कार्यक्रम उद्या मग आपल्या दुकानला पाहत. आणि इथं जर आला तर बाबा सगळं जण करून टाकते ते आपला. हे काय आम्ही इतके बाबा किती पैसे लागले आणि कोणती घेतली तुम्हाला माहिती. फुकट तुम्ही पैसे दिले आम्हाला, तुमच्या घरी आलतो आम्ही, तुम्हाला मागून लागलो. तुम्ही आम्हाला म्हणलेच का? आणि कोणते शहाणा आला एवढ्या गोष्टी करायला? हा, बोलायला दिलं म्हणून काही बोलायला लागला प्याला कोण सांगितलं? तू जाऊन नाही गेला, 100चा प्याला घेतला, महादेवाची विषयाचा प्याला घेतला होता. घे ना मग आहेत का गेलं तुला घे सरपंची बाटल मान प्याला, ते मी 100चाच प्याला तिला खरा प्याला. ती खोटा प्याला माहिती का? ते खरा प्याला. आजचा हिंमत मला कोणी एक झाड निघून दाखवा. काटण घेण्यावर 100 भेटतील, एक झाकण घेण्यावर दाखव. आणि ज्यांना घ्या घेतलं आणि तू वाचलं त्याचा त्याला जाऊन नेमक्या नळ्या कुठून टाकल्या कुठून काढल्या ते सांगू शकते. त्यानं घेतला ते गेला तर बरं आहे, समोरचा त्या पण त्यानं वाचला त्याला खबर लागत नाही. मला तुम्हाला त्याला तुम्ही जबरदस्ती द्यावा. नाही 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 नाही, आज फवारा बांधावर बावशी ठेवून करून जाते रोबोट मध्ये. इथून पुढे आपलं कामच नाही म्हणते. या तुम्ही चल द्या तुमच्याच मला लागत नाही म्हणते. आणि त्याला कोण एखाद्या गावातल्या फोन करून बघा बाजारला गेलो बाबा येता येता मी काळी औषध घेऊन येते ते तिकडे ठेव. त्या औषध आपल्याला सांगलं दुकानदार मला अधिक झाला होती महिन्यावर आपण काय करून घ्या तू घेऊन चालला बरोबर आहे. हा, इतकं सगळं खराब झालेलं वातावरण खरं झालं असं ते इथून झालं. आणि आता तुम्ही म्हणता फक्त माणसाला तुम्ही बोलायला पोरायला पोरीचं काय करायचं? हा, डेंजर आहे मला. इथं गलती एकाची नाही, गलती सगळ्याची. कारण पोरीची मी लक्षणं आज तुम्ही बघायले जागेवर नाही राहिले.
कीर्तनामध्ये मी काय म्हणतो तुम्हाला खूप येऊन सांगितलं, कोणी माळा जपा म्हणाल, कोणी पूजा करा म्हणा, कोणी पाणी घाला म्हणा, कोणी आणखीन काय हे साधन करायचं काय? नुसतं हेच ऐकायचं का? रात्रंदिवस उठले की आपलं घाला पाणी घाला मला भोळा नारळ लागले आपले नारळ काहीच नाही. आणि नेमकं एखादं म्हणून जेवण वगैरे त्याच्यावर बघावं लागतं. काय सांगतो आता एक माणूस होता चांगला आपला घरगाव करून चांगल्या गोष्टी झाल्या, त्याला एखादा साधू संत भेटला, त्याला वाटलं आपला ती इतकी दिवस मातेला झाला सगळा, आता मन आपलं म्हणजे काय ज्ञानाचं मातेला केला म्हणा त्याला माताला आपण घेतलं सगळं. आता हे सगळं सोडून बोला त्या महाराजांच्या आता भोर ऐकली आपण आता सगळं सोडून द्या. मस्त गाडी गेली वाटवली, गळ्यात 2-4 माळी घातल्या, आम्ही टपट ठोकर लगेच 4 लोकांना पटकन दिसा आरामाळ करी घातले माळी गेला आपला निघला लागला आपला तपश्चर्या बसला की घरामध्ये चांगल्या बैठकीत बसला 4 चौघात दिसा निघिती देव करायचं नेमकं जमानात देखाव्याचा आपल्याला. मग तू बसला आपला बैठकीमध्ये बैठक मांडू आल्या 2-4 बाया, आता हाजी दुखाचे काय 2-4 तक्रारीचं सण बायाचं मावलंच करायला आल्या 2-4 कोणी वाण कोणी पिना आणायचं, कोणी बो आणायचं, कोणी काय आणायचं. आता वाणाचे ज्या प्रकार झाले मला लय वाण आला, ह्याचं वाण त्याचं वाण कुंतीचं वाण कोणतीने चालू करून हेच करून झालं. हा शॅम्पूच्या पुढ्या साबणीचे डबे आगगाडीच्या पेट्या म्हणजे घर पितं निरावतीच्या घरात काय निऱ्या डब्या वाण काय तर हे तरी कळालं पाहिजे मला. एवढी चांगली संस्कृती आपली आज कोण्या दिशेला चालली, कोण्या स्थळाला चालली हा मूळ कीर्तनात काय सांगायचं याच्यापेक्षा लोकांना काय पटवायचं हे महत्वाचं. वाणात काय द्यायचं हातागाडीची डबी द्यायची काढायची डबी हे द्यायचं वाण काला घरा लागलं नाम तुझ्या घराला लोकांचं घरगावानी घालली हा घर नाही घरगाव ना घरच्या चुलीला आणायला विसरली पण लोकांच्या घरात डबी द्या विसरलं. घरी लायटर आला महाराज लायटर हा नवीन जमाना फास्ट लायटर लावायला खटकन गॅस चालू कर एका मिनिटात आता ऑटोमॅटिक आहे बटन दाबलं की जायचं विज्ञान समोर गेलं. याच्यामुळे आपलं अध्यात्म मागं राहिलं ना आणि अध्यात्मामध्ये काय नाही जे आजच्या विज्ञानात पटत नाही मला सांगत. इथं तुम्हाला पुस्तकं 2-4 कमी वाचली असतील उलटे पालटे करून फाडून परत पडली पण तुमचं समाधान करू काय लागत नाही वेळ लागला किती वाजली किती 10 वाजून 10 राष्ट्रवादीची काही माहिती इथून पुढे आता आचारसंहिता विचारली त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी थोड्या आपल्याला आठवत घ्यावं लागतं. आता वाण कोणतीने चालू करू हे मला माहित नाही पण आता हे बसलेलं होतं तपश्चर्येला आल्या हाती दुखाच्या बाहेर लागल्या नाही आता याचा म्हणजे बाई म्हणजे काय म्हणजे तू अनवडा काय मोठा पूजन झाला म्हणजे बसला म्हणजे तप लावला म्हणजे घरात माळी गेली हा धोतर फितर सवळं नेसून हा पठ्याला म्हणजे काय शंभूचा केलाच नाही झाला राईटच बसलाय तुम्हाला फक्त रुपयाच वाटत इतका ध्यान असतं झाला बाया विचारायला लागली कुजबूज करायला काय लागले नव्हे नाक तरी लागला काय आता घरची तरी मुकाट्यानं बसवलं मला ती म्हणती आता काय सांगू म्हणजे याला गावाच्या पुरवणं इकडच्या पुरवणी आता स्वर्गाच्या आपसाच्या नादी लागला